नमस्कार, मी अनिल फळे. आपण आता कोरोना कारण आणि अर्थकारण याची सगळी चर्चा करतोय. गेल्या 2 दिवसांमध्ये आपण ती चर्चा सुरू केलेली आहे. आता हे सगळे जे उद्योगांवर जी काही संक्रांत कोसळलेली आहे, समाजावर जी कोसळलेली आहे, रोजगाराचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, पुढं कसं करायचं याची चिंता मोठी आहे. त्यापेक्षा आज काय करायचं याची तर मोठी चिंता आहे. म्हणजे ती राज्य सरकार, केंद्र सरकार, वेगवेगळ्या संस्था, उद्योजक या सगळ्यांसमोर ती आहे, सर्वसामान्य माणसांसमोर आहे. जो माणूस धडधाकट होता त्याच्या पायातलं अंगातलं त्राण हे नष्ट झालेलं आहे. आणि दुर्दैवाने आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये त्राण गेलेल्या शरीरांची संख्या ही जगातल्या कोणत्याही राष्ट्रापेक्षा अधिक आहे. म्हणजे आता चीनची जरी मोठी लोकसंख्या असली आपल्यापेक्षा 5-10 कोटी, तरी चीन सावरलेलं आहे. चीनने आर्थिक नीती त्यांची कशी प्रगल्भ करायची यासाठी सुद्धा काही वेगवेगळे धोरणं स्वीकारलेले, त्या दृष्टीने ऍक्शन सुद्धा सुरू केलेली आहे. म्हणजे भारतावर किंवा अमेरिके इतर ठिकाणी जे चीन विरुद्ध जो राग आहे त्या चीनकडून पीपीई किट असेल वगैरे वस्तू या पुरवल्या जात होत्या. आता त्या कुचक्या निघाल्या, खराब निघाल्या, तो भाग जाऊ द्या. परंतु चीन कशा पद्धतीने विचार करत आहे त्या पद्धतीने आपण विचार करतोय का? आपली लोकसंख्या, चीनमध्ये जी गरिबी आहे त्या गरिबीवर त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात मात केली. 2 नंबरचं ते आर्थिक महासत्ता झालं. मग आपण ज्या वेळेला आर्थिक महासत्तेचं स्वप्न बघतो त्यावेळेला आपल्याला सगळ्यात मोठा अडथळा कोणता आहे? तो लोकसंख्येचा आहे, पॉप्युलेशन, मनुष्यबळ. मग हे मनुष्यबळाची उत्पादकता, गुणवत्ता ही कोणत्या प्रकारची आहे याचा आपण विचार केला का? त्याचा विचार न करता आपण तिसरी महासत्ता होणार, आपण महासत्ता होणार असा गजर करण्यात काय अर्थ आहे? जिद्द बाळगली पाहिजे, महत्वाकांक्षा पाहिजे, ईर्ष्या पाहिजे, अवश्य पाहिजे, तेवढं ध्येय पाहिजे. मग त्यासाठीची जी परिपक्व जी नीती आहे ती आपण राबवतोय का? आपण एकमेकाबद्दल, आता हे बिफोर कोरोनाचाच आपण विचार जर केला तर काय परिस्थिती, बिफोर कोरोनाचा विचार करा. काय काय महाराष्ट्रात किंवा राष्ट्रामध्ये काय काय होतंय? आता ती 1947 पासूनचा विचार करा. हे सगळे जे वाद विवाद हे सगळं जे होतं, राजकारण होतं, त्या प्रदूषित राजकारणामुळे सगळ्या गोष्टी होतात. संस्था खूप आहेत. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रशियाचं मॉडेल डोळ्यासमोर ठेवून जो काही नियोजन आयोग, राष्ट्रीय नियोजन आयोग जो होता, तो नरेंद्र मोदी यांनी 2015 रोजी त्याला नवीन नाव दिलं की नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. या थिंक टँकचं काम काय आहे? या थिंक टँकचं काम आहे की राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जी काही असमानता आहे आर्थिक दृष्टीची, ती असमानता दूर करण्यासाठी काय काय करता येणार, तर त्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. केंद्र सरकारचा जो काही खजिना आहे तो कशा प्रकारे वापरला गेला पाहिजे, विविध खात्यांच्या योजना ज्या आहेत त्या कशा पद्धतीने वापरल्या गेल्या पाहिजे. आणि मग त्या योजनांना काही निकष आहेत. म्हणजे आता बघा की शाश्वत विकासाच्या दृष्टीने, ती ध्येय बाळगण्याच्या दृष्टीने नरेंद्र मोदी हे वारंवार सांगतात की सबका साथ, सबका विकास, आणि नवीन जे काही अलीकडे जोडलेलं आहे की सबका विश्वास. या दृष्टीने खरंच काम होतंय का हे बघायचं काम नीती आयोगाचं आहे. आता त्या नीती आयोगाचे जे सीईओ आहेत तेच या कोरोना काळानंतर असं म्हटले की भारतामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ते लक्षात घेता उच्च शिक्षणाची दिशा ही आता बदलली पाहिजे. म्हणजे पुस्तकी शिक्षण नको, कौशल्य विकास पाहिजे, हे तर जुनं झालं, हे तर पाहिजेच आहे, तो तर बदल. पण तू नवीन IIT केलेले किंवा MBA व्यवस्थापनाचे वेगवेगळे धडे शिकलेल्या लोकांसमोर, त्या मुलांसमोर ही नवी आर्थिक विकास नीती, नवा अभ्यासक्रम ही त्यांना शिकवण्याची गरज आहे, वस्तुस्थिती आहे. मग हे गरिबीचं जे आव्हान आहे भारतासमोरचं, हे पेलण्यासाठी, दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी काय केलं जात होतं याचा विचार केला गेला पाहिजे. मग आपण काय केलेलं आहे?
आपण राष्ट्रभक्तीचं जे आता जे काही वाद सुरू झालेला आहे, कोण राष्ट्रभक्त कोण राष्ट्रभक्त नाही, मग तो काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, मग काँग्रेसच्या अंतर्गत काय असेल किंवा भाजपच्या अंतर्गत काय असेल, सगळ्या याच्यामध्ये बारीक 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 जे काही वेगवेगळे विचार प्रवाह आहेत याचा, आणि सगळ्यांबद्दल विकासाच्या बाबतीत कुणाचंच दुमत नाही, गरिबी हटवण्याच्या बाबतीत दुमत नाही, शेतीचा विकास करण्याच्या बाबतीत दुमत नाही, या सगळ्या ज्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत, ज्या समस्या आहेत अक्राळ विक्राळ, या सोडवण्याच्या बाबतीत आश्वासनं, योजना, नवीन नवीन योजना. आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की भाजपने केलेली गरिबी हटवण्याची जे काही योजना आहेत, कृषी सन्मान निधी असेल, वेगवेगळ्या त्यांचा जो जाहीरनामा आहे. मग दुसरीकडं काँग्रेसनी एक सांगितलं की बा आता आम्ही 6,000 रुपये जमा करणार, मग आम्ही वेगवेगळ्या आर्थिक तज्ज्ञांशी चर्चा करून ही योजना आणलेली, मग त्यांनी ती योजना केली. म्हणजे गरिबी हटवण्याचं सगळं आश्वासन. मग इंदिरा गांधींनी सांगितलं होतं की गरिबी हटाव, मग भाजपने त्या टीका केली की गरीब हटले, गरिबी काही हटली नाही. हे जे काही म्हणजे सापेक्ष दारिद्र्य जे आहे, निरपेक्ष जे दारिद्र्य आहे, याच्या खोला जाऊन खऱ्या अर्थाने दारिद्र्य निर्मूलनाच्या दिशेने या गेल्या 1947 आधी बिफोर कोरोनाच्या काळामध्ये काय घडलेलं आहे याचा विचार केला गेला पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे. म्हणजे हे सिलेबसमध्ये आहे का? आता एमपीएससी युपीएससी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्पर्धा होता त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात, अमुक दारिद्र्याचं प्रमाण किती आहे, अमुक जिल्हा उपेक्षित मागास जिल्हे किती आहेत, मागास भाग काय, समतोल विकास काय, रोजगाराचे काय प्रश्न आहेत, उद्योगांचे काय प्रश्न आहेत, अमक्याचे काय प्रश्न आहेत, सगळं होतं. मग तो तलाठ्यापासून IAS पर्यंत होतो, मग कोणी IPS होतो, सगळ्या प्रशासनामध्ये येतात ते लोक, आणि ते ज्या वेळेला येऊन बसतात त्यावेळेला ते आकडेवारी विसरून जातात ते, कारण की ती सोडवायचा कसा प्रश्न हा त्यांच्या समोर येतो. आता जर बघा, काल महाराष्ट्र सरकारने या कोरोनाच्या संकटामुळे 1 रुपयामधले 67% हे आता खर्च करू नका विकास योजनांवरचं, हे सांगून टाकलेलं आहे. मग बाकीचे 33% ते कुठल्या योजनांवर करा, अन्नधान्य असेल, बाकीच्या मूलभूत ज्या गोष्टी असेल, मदत पुनर्वसन असेल, याच्यावर खर्च करा असं सांगितलेलं आहे. मग हे जे सगळा अभ्यास, आकड्यांचा गोंधळ, सगळा मोठा अभ्यास, सगळं संख्याशास्त्र डोक्यामध्ये घेऊन जे बसलेले जे नवीन प्रशासक आहेत, वेगवेगळ्या स्तरावरचे जे अधिकारी, त्यांनी करायचं काय, त्यांनी कसं चालवायचं सगळं प्रशासन, हे सगळे प्रश्न आहेत. मग याचा विचार जसा आज आहे तसा आधी पण होता. मग हे निवडणूक काळामध्ये जे आश्वासन जे दिलं जातं त्याचं आयुष्य किती असतं, म्हणजे मतदान होईपर्यंत त्याचं आयुष्य असतं, खरं तर वेगळंच असतं. मग आम्हाला कसं आहे, एक दिवंगत नेते ते त्यांचं नाव घेता येणार नाही, त्यांचा आदर राखून सांगतो की त्यांनी सांगितलं होतं की बा आता आहे ना, आम्हाला आता नवीन आम्ही काय आश्वासन केलं ते जाऊ द्या, पण आमचा जो काही खर्च झालेला आहे निवडणुकीमध्ये तो आता वसूल करण्यातच आमचं वर्ष जातं. काय वेगवेगळं. एक अजून मोठे दिवंगत नेते ते भाषण करताना असं म्हटले होते, अरे आमचा कसं आहे म्हणे, लक्ष्मी लोकांना काय वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये काही बोललेलं चालतं ना हो, आणि कसंही बोललेलं चालतं. मग एक नेते म्हणले होते, ते म्हणले होता लक्ष्मी कोणत्या वाहनावर येते, हत्तीवर येते का, पंजावर येते का, कशावर येते लक्ष्मी, ती कमळावर लक्ष्मी येते. म्हणजे तुम्ही काय करा, अशा पद्धतीने करा. मग काय शेतकऱ्यांना काय ते साले काय गेले काय, अमुक काय तमुक काय. मग एकाने काय म्हणायचं, पाणी काय, आता पाणी नाही तर अमुक काय करायचं, मग मी काय तिथं आता काय मुतायचं का काय. म्हणजे काय बोलतील, कोणत्या पक्षाचं, बरं त्याला पक्षाचं काय बंधन नाही. मग या सगळ्या लोकांच्या डोक्यामध्ये त्यांनी एकमेकांवर जे भ्रष्टाचाराचे आरोप केलेले असतात, 70,000 कोटी, 40,000 कोटी, 3,000 कोटी. आता ते अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा ते काही स्मारक करायचं जे चालू त्याच्यातही भ्रष्टाचाराचे आरोप, याच्यातही आरोप, त्याच्यातही आरोप, त्याच्यातही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. म्हणजे तुमची डाळ असेल, चॉकलेट असेल, पाणी असेल, अमुक असेल, तमुक असेल, चिक्की असेल, काय म्हणजे असं कोणतं क्षेत्र आहे की त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप होत नाही.
मग विधिमंडळ अधिवेशन असेल किंवा असेल की मग तू मैं काय हे सगळं जे होतं ते सगळं नाटक, मग आमचं मीडिया, मग एकदम दणदणीत प्रसिद्धी, या सगळ्यामध्ये अर्थकारणाचं जे काही मूळ जे आहे ते कुठे जातं हा प्रश्न आहे. आता मग कसं भ्रष्टाचाराच्या विरुद्ध अण्णा हजारे यांनी मस्त आंदोलन केलं, ते सगळं झालं, त्याच्यातून एक पक्ष निर्माण झाला, आम पार्टी निर्माण झाली, तो अरविंद केजरीवाल, आता त्यांनी ते दिल्लीमध्ये सरकार चालवतात ते. म्हणजे हे देशामधलं जे सिव्हिल सोसायटीने भ्रष्टाचाराच्या विरुद्ध एकत्र येऊन राजकारणामध्ये सक्रियतेने भाग घेणं आणि सत्तेवर येणं, हे तसं एक दुर्मिळ उदाहरण आहे पूर्ण, म्हणजे ते जगामध्ये म्हटलं तरी चालेल. मग आता ते त्या पद्धतीने, म्हणजे याचा अर्थ मी केजरीवाल समर्थक आहे किंवा अमुक आहे असं समजू नका, परंतु ही जी काही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जी काही गोष्ट आहे ती आपण ही त्याच्याकडे कुणाला माफ करायचं कुणाला करायचं नाही हे आपण विचार केला पाहिजे. मग आता निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही नोटांकडे पाहू, नोटांकडे म्हणजे कोणत्या नोटांकडे पाहू, काय म्हणजे वरचा कोणताही नन ऑफ दी अभावावर बटन दाबू आम्ही, असं युवक ठरवायला लागले. आणि हे सगळं तुमचं बघून बाकी नोटांकडे पाहून जे मतदान होतं, म्हणजे ज्या खऱ्या नोटांकडे बघून, ते तर अजून वेगळ्या प्रकारे. मग हे आम्ही करू शकतो. झालं त्या बटन दाबलं कुणी नोटांचं, म्हणजे नॉन ऑफ द अभावचं, तरी आम्हाला काही हरकत नाही, पण आम्ही बाकीच्या नोटा वाटून निवडून येऊ. ही जी काही मस्ती आहे राजकारणाची, या मस्तीमुळं आणि पोकळ आश्वासनांमुळे गरिबी हटते का? गरिबी हटत नाही. 40 कोटी ठीक आहे, आकडे ओके, आमचा काही दोष नाही. आता कोरोनाचं कारण झालेलं आहे, आता काय आमचं काय बाबा, आम्ही तर करायला चाललो होतो. मग राज्यातलं महाविकास आघाडी सरकार तेच म्हणणार, मध्य प्रदेशमधलं भाजपचंही सरकार तेच म्हणणार, आणि केंद्रातलं सरकार सुद्धा तेच म्हणणार. आपले काय पुन्हा पहिले पाडे 55. हे थांबवायचं कसं? मग आता हे थांबवत असताना विचार वेगवेगळे येतात, सगळे तज्ज्ञ विचार मांडतात. मोठे सामाजिक, ज्यांना भारतरत्न मिळालाय, ज्यांना नोबेल मिळालंय, ज्यांना मॅगसेसे मिळाले, काय सगळ्या क्षेत्रामध्ये ते लोक आहेत. आरोग्याच्या आहेत, उद्योगाच्या आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये आहे, साहित्याच्या क्षेत्रामध्ये, ते सगळं सांगतात. मग ते सगळं जातं कुठं? ते मुलांच्या डोक्यामध्ये जातं का? बरं, ते गेलं तर ते राहू दिलं जातं का? गावामध्ये जर 25-30 पोरं आहे तर तो आमक्याचा नाम्या, तमक्याचा बाम्या, तमक्याचा इस्माईल, तमक्याचा अमुक, तमक्याचा हे काय करते, त्याला आण उचलू काय, मग त्याला आपली चपटी बिपटी दिली, त्याला कामाला लावलं की ते बोंबलत फरतं, आमच्या आमदार साहेबांनी हे कामं केलेले, आता विकास केलेला आहे गावाचा, आणि आता पैसे येणार आहे, आता असं होणार आहे, तसं होणार आहे. किती दिवस चालवणार ह्या अशा गोष्टी? शहरी भागामध्ये तेच आमका दादा, तमका दादा, तमका दादा. मग कार्यकर्त्यांना, म्हणजे प्रत्येक पक्षामध्ये कोण किती प्रकारचे कंत्राटदार आहे, कशा प्रकारचे लोकप्रतिनिधी आहे, म्हणजे ती गरिबी हटवली जाते, ती कशा प्रकारे हटवली जाते, कुणाची गरिबी हटवली जाते. एक साधा ग्रामपंचायतचा सदस्य असेल त्याच्यापासून तर अगदी खासदारापर्यंत कशा पद्धतीने कंत्राटदारी चालते, छुपी कसे कंत्राटदार आहेत, हे उघड सत्य आहे. आता विधानसभेच्या निवडणुका आता ह्या बिनविरोध होणार, पण विधान परिषदेच्या या 24 मेला जे होणार, पण तू विधान परिषदेमध्ये निवडणुका होत असताना कशा प्रकारचा घोडेबाजार होतो. मग पदवीधर मतदारसंघ असेल, शिक्षक मतदारसंघ असेल, अमुक मतदारसंघ असेल, हे कशा प्रकारचा भ्रष्टाचार होतो, किती कोट्यावधीची उधळण होते, हे सगळं मुलं बघत नाही का? म्हणजे पदवीधर मध्ये असेल किंवा इकडं कशा पद्धतीने तुम्ही काय करता, त्या मुलांच्या स्पर्धा भरवायच्या, अमुक करायचं, तमुक करायचं, ते असं, ते राष्ट्रविरोध, त्यांचा वक्ता म्हणून सन्मान करायचा, हे करायचा, पण तुम्ही शेवटी करता काय स्वतः? कशा प्रकारे हे कंत्राटीकरण घुसलेलं आहे, आणि कंत्राटीकरण हे अर्थकारणामधलं मोठा अडथळा आहे की नाही? मग आता तो समजा, आता एवढं करून, जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की 1 रुपया जो आम्ही पाठवतो सरपंचाकडे, तो पूर्ण खर्च करा, म्हणजे कसा केला गेलेला आहे आता ते दिसणार आहे, पारदर्शकता आम्ही आणलेली आहे. हे एक उदाहरण चांगलं आहे.
हा सगळ्या अर्थाने बदल होणार का? एक तर ती मुळात आता योजना, बरं आपल्याकडे कसं आहे, चांगली योजना म्हणलं ते एकदम आरामात सगळं होतं. आता ते पहिले 100 डिजिटल गावं झाली, मग आता 6 राज्यांमध्ये ते ग्रामपंचायत आणि केंद्र सरकार ते जोडलं जाईल, मग त्या निधीचं वाटप सुरू होईल. अजून पुढे अजून काळ फारसा लागणार आहे. होत आहे, देश मोठा आहे, आव्हानं मोठे आहेत, परिस्थिती मोठी आहे. संघराज्य चालवणं एवढं सोपं नाही. पण त्याच्यामधले जे काही गोष्टी आहे, आरोप प्रत्यारोप, त्याचं काय? मग एकीकडे गरिबांचा, आता गरिबी हटवण्याच्या दृष्टीने कोरोनाच्या काळामध्ये असेल किंवा कोरोनाच्या आधी किंवा कोरोनाच्या नंतर असेल, तर आता कशा पद्धतीचं धोरण, जसं की आपण नेहमी कन्फ्युजन मध्ये, कन्फ्युजन म्हणजे कसं की आता आम्हाला आर्थिक महासत्ता व्हायचं तर आम्हाला परदेशातून गुंतवणूक आणली पाहिजे. बरं ते म्हणतील तेच कारखाने टाकले पाहिजे. बरं ते म्हणतील इथं केमिकल सोडा तुमच्या नद्यामध्ये, तर ते सोडावं लागेल. ते म्हटले मग कसं होणार नाही. मग प्रदूषण रोखण्यासाठी काय, आमचं पोल्युशन बोर्ड आहे, मग ते जाऊन हप्ते घेऊन बसतं. ते आज काय होतं, अनेक मंत्र्यांचे कारखाने, उद्योगाचे कारखाने सगळे हे सगळं व्यवस्थित चालू आहे. एक सर्टिफिकेट मिळून जातं पोल्युशन बोर्डाचं, जय हिंद जय महाराष्ट्र. बरं त्याच्यावर जे मंडळाचे सदस्य नेमतात ते सत्ताधारी पक्षाचे लोक असतात, ते चिरीमिरी घेऊन ते गप्प बसून जातात. धड प्रदूषणही थांबत नाही, भ्रष्टाचार थांबत नाही, कशाचं उद्योग, मग कशाचं अर्थकारण होणार. मग आता काल परवा तुम्ही पाहिले की आता ते काय 68,000 राईट ऑफ करून टाकले ते सगळे खाते. म्हणजे जे सगळे चोर भामटे सगळे जे होते त्याच्यामध्ये गुरु पण आहे, उद्योजक पण आहे, गेले परदेशात मध्ये बोंबल काय. मग आता त्यांना जी सवलती, आता ते माफ केले गेले की नाही, किंवा माफ त्याचा काय डायरेक्ट माफ केले गेलेले नाही किंवा काय, हाही विषय वेगळा. पण सहानुभूती तर कुठल्या ना कुठल्या प्रकारची ही दाखवली जाते. आणि इकडे सावकार जे ढोरून सुरू म्हणजे गटरीचं पाणी होते, ते शेतकरी आत्महत्या, तो गरीब मरतोच आहे आपला. त्या गरीबाच्या याच्या दृष्टीने काय ही सगळी, म्हणजे आता हे सगळी जी विचित्र जी टोकाची एक असं तर एकदम दुसरं टोक, या परिस्थितीमध्ये काम करायचं कसं, याची नवीन नीती आखायची कशी. मग आता कसं आहे, आपल्याकडे कसं आहे की मग आता ब्राह्मण समाजाला वाटतं बा आमच्याकडे उद्योजक नाही, आमच्याकडे आरक्षण, आम्हाला पण आरक्षण पाहिजे, आम्हाला पण अमुक केलं पाहिजे. दलितांनाही वाटतं आमच्याकडे अजून उद्योग निर्माण झाले पाहिजे. आणि मुस्लिमांना वाटतं, ते धनगरांना वाटतं, सगळ्या जाती पक्षात, म्हणजे ती जात म्हणून एकत्र येऊन खरंच अर्थकारणाचे प्रश्न सुटणार का पूर्ण भारताचे. किंवा आम्ही दलित उद्योजक, आम्ही ब्राह्मण उद्योजक, आम्ही मराठी उद्योजक, आम्ही अमुक, हे याच्या अशा संघटना निर्माण करून असं काय होणार. याच्याबद्दल उघड कुणी बोलतंय का, राजकारणी बोलतंय का, कुणी बोलतंय का, कुणी बोलत नाही. हे कशाला दुखवा बाबा, आपले मत जाती, कशाला हे करा. बरं ते करता ते जे संघटन, ते काही चूक आहे का, ते सुद्धा चूक नाही, ते अतिशय योग्यच आहे, बरोबर आहे. ते चूक आहे असं म्हणायचं नाही. मला असं म्हणायचं की हे सगळं जे अर्थकारणामध्ये जर प्रश्न सारखे आहे, जर गरिबीच हटवायची आहे, जर बाकीचे सगळ्यांना सर्वांना आर्थिक समान न्याय द्यायचा आहे, तर अशा दृष्टीने मग डाव उजवा याच्यातून मधला मार्ग निघणार आहे की नाही. म्हणजे नवविकास नीती जर करायची असेल तर ती पर्यावरणाची पाहिजेच आहे. मग त्याच्यामध्ये पुन्हा इम्पोर्ट कसं कमी करता येईल आणि एक्सपोर्ट कसं वाढवता येईल, म्हणजे जे चीनने जे आत्तापर्यंत केलं ते तसं आपल्याला काय करता येणार आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार सर्व थरातून झाल्याशिवाय आणि युवकांनी वारंवार ह्या सगळ्या आर्थिक घडामोडींकडे पाहिल्याशिवाय, आता तर काही बाबांना स्थलांतर व्हायची गरज नाही. आता सगळ्यांना कोरोनाने ही अक्कल दिलेली का गावातलं पोरग गावात राहायला पाहिजे, जिल्ह्यातलं पोरग जिल्ह्यात राहायला पाहिजे, विभागातलं विभागात आणि राज्यातलं राज्यात झालं पाहिजे. नाहीतर आमचं कसं आहे, स्थानिकांना भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी आम्ही 80% जागा राखून ठेवू वगैरे, हे सगळं जे सांगितलं जातं आता ते तुम्हाला करावंच लागणार आहे. बरं तुम्ही नाही केलं तर ते परिस्थितीने सांगितलेलं आहे. मग ते करण्यासाठी मग ते कॉर्पोरेट कंपन्या कशा पद्धतीच्या पाहिजे, कशा प्रकारचे उत्पादनं पाहिजे, कशा प्रकारे सगळ्यांच्या हाताला काम मिळेल या दृष्टीने काळजी घेतली गेली पाहिजे. हे सगळं जे आहे, जे मिश्र आर्थिक व्यवस्था आहे, मिक्स्ड इकॉनॉमी आहे, त्याच्यात अजून जी काही भर टाकली जाते राजकारणाची, धर्मकारणाची, ती बाजूला करून जर काही आपण काही करू शकलो तरच आपलं भविष्य उज्ज्वल आहे. आणि मग खऱ्या अर्थाने आपण होऊ शकतो. ज्या प्रकारची महासत्ता पाहिजे, आर्थिक महासत्ता, तसं निश्चित होऊ शकतो. आणि त्यासाठी एक क्षणभराचं किंवा महिनाभराचं नियोजन करून चालणार नाही, त्याला किमान दशकभराचं नियोजन हे अत्यंत आवश्यक आहे.
ते का याची आपण नंतर चर्चा करू. धन्यवाद.